हॅलो एव्हरीवन, तर चला सांगतो माझा बड्डेवाला दिवस कसा होता. व्हिडिओ पूर्ण बघा. चला सांगतो काय झालं ना. मी पटापट तयार झाली आणि चला म्हटलं मोर्शी जाऊ. म्हटलं आपण फोटो वगैरे शूट करायचं होतं मला थोडंसं, म्हणजे आपल्याच मोबाईलमध्ये. कॅमेरावाला तर नाही सांगितला होता मी. आणि यांच्यामागे कामही नव्हता आज. घरी पाऊस येत होता जास्त, मोसमही मस्त होतं. तर चला म्हणे जाऊ म्हणे. मग तसे पण हे मला नेणारच होते. आज बड्डे होता म्हणून मी सेलिब्रेशन वगैरे काही केलं नाही. राहू द्या म्हटलं, काही करायचं नाही आपल्याला, जाऊ तसंच. तर हे पहिले साडीच नव्हती जमत, कारण की साडी तर इतकी फुगत होती ना, हे त्याच्या मिऱ्याच नव्हतं जमून राहिलं. म्हटलं काढून फेकून देऊ काय. दुसरी घालणार होती पण दुसरं घालायचं म्हणणं होतं, कारण की ही साडी खूप दिवसानंतर, म्हणजे फर्स्ट टाईमच घातली होती मी घातलीच नाही दुसरी साडी, हेच घातली. म्हणजे राहू दे म्हणे, दुसरी घालून घे, नसं आवडत तर ड्रेस घालून घे, काही घालून घे, जीन्स वगैरे. मी म्हटलं नाही, म्हटलं हेच घालायची आहे म्हटलं साडी, कारण की मस्त दिसून राहिली म्हटलं मला. मग पटापट तयार झाली आणि निघालो आम्ही. गेलो मग गार्डनमध्ये गेल्यावर काय माहीतच नव्हतं बरं, सोमवार आहे एवढं माहीत होतं सोमवार आहे, पण लक्ष नव्हतं गार्डन बंद राहते म्हणून. आज गेलो तिथं मोठा पोपट झाला आमचं. गार्डन बंद होतं, सोमवार होता. म्हटलं आता कसं करू म्हटलं. मग राहू दे म्हणे, काही नाही होत म्हणे, आता नंतर कधी येऊ म्हणे. आपण बँकमध्ये गेलो, पैसे काढायचे होते ATMमधून. ह्या दादासोबत ना एक मोठा स्कॅम झाला असं त्यांना आणि आम्हालाही वाटलं, असं मोठा धक्काच झाला होता. ATMमधून 10,000 रुपये काढले आणि पैशाचा आवाज पण आला मोजण्याचा, पण पैसेच नाही निघाले बाहेर. दादा घाबरले. मी म्हटलं अंदर जाऊन त्यांना विचारा म्हटलं, तुम्ही ते येईल म्हटलं, त्याचा लंच टाईम सुरू आहे म्हणे. मग थोड्या वेळाने त्याचे पैसे परत आले. घरी आलं तर इतका सारा पसारा पडला होता कपड्याचा. मग म्हणे वाढदिवसात काही खाऊ पिऊ नाही घातलं म्हणे बस. मग म्हणून मी का घरीच मोतीचूरचे लाडूच बनवून घेतले मी स्वतःच्या हाताने. रौनकनं पण हेल्प केली थोडीशी, घरीच बनवले मोतीचूरचे लाडू. आणि रौनकला पार्टी पाहिजे होती, रौनकला पावभाजीची पार्टी दिली होती मग मोर्शीतच. आणि मग घरी आल्यावर वरण भातच केला होता, आज स्वयंपाक केला होता जास्त. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला पण विसरू नका. बाय बाय.